हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. कशा आहात आपण तर चांगला असायलाच पाहिजे. आजचा आपला दिवस सुखाचा आनंदाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजची रेसिपी आपण पाहणार आहे झटपट आंबोळी कशी होते. तर इथं बघू शकता मी एका भांड्यात 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. 2 वाटी पोहे घेतल्यानंतर ते स्वच्छ करून 2 वेळा धुवून काढायचे. जेवढे पोहे घेतले तेवढेच रवा पण घ्यायचा. जर आपल्याला लवकरात लवकर आंबोळी तयार करायची असेल तर ही साधी सोपी रेसिपी लगेच करता येईल. तर इथे मी 2 वाटी पोहे धुवून घेतलेले आहेत. त्यात 2 वाटी रवा घाला, नाही तर थोडासा कमी घाला. तर मी जरा कमीच वापरलेला आहे. तसेच 2 वाटी दही. हे दही फ्रेश घ्यायचे, नाहीतर 2 दिवसापूर्वीचे आंबट दही घेतल्यानंतर रेसिपी आपली खूप आंबट लागेल. म्हणून 2 वाटी फ्रेश दही घ्यायचे. तसेच 2 वाटी पाणी घ्यायचे. ते मी बघू शकता कसे घेतलेले आहे. आणि हे सगळे मिश्रण हलवून घ्यायचे. एका चमच्याने एकजीव करून ठेवायचे. हलवून सगळं एक मिक्स झालं पाहिजे. आणि हे जास्त फुलण्यासाठी 15 ते 20 मिनटं असंच ठेवायचं. हे 2 मिनटासाठी हलवून घ्यायचं आणि असं झाकून ठेवायचं 15 ते 20 मिनिटे. तोपर्यंत आपण इकडे आंबोळीसोबत खायला चटणी करूया खोबऱ्याची. इथे घेतलेले 1 वाटी खोबरे. तर 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि 4 ते 5 लसूण घ्यायचे. आणि तुम्हाला आंबट आवडत असेल तर थोडंसं दही घ्या, नाहीतर लिंबू असेल तर लिंबू टाका. आणि तुमच्या आवडीनुसार पाणी घ्या आणि थोडंसं मीठ टाका. आणि यात मला थोडीशी साखर अवेलेबल असली तर गोड, जरा आंबट गोड वाटत पाहिजे असेल तर थोडंसं दही, साखर आणि 5 ते 6 पाने कढीपत्त्याचीही घालू शकता. तर हे तर मी घेतलेलं आहे मिक्सरन तयार. आणि याला एका भांड्यात काढून कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊन त्यात टाकून ठेवायची. तोपर्यंत आपलं इकडं मिश्रण ठेवलेलं 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. तर आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. तर चला पाहूया आपण मिक्सर. तर मी मिश्रण करून आणलेलं आहे आणि आता एका पातेल्यात काढून ठेवत आहे. असं घट्टच करायचं आणि तुम्हाला परत जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं. तर आता थोडं राहिलेलं आणखी करून घेते. हे काही जास्त वेळ लागत नाही. मुलांनी लगेच मागितलं तर लगेच करून देता येईल. याच्यासोबत बटाट्याची भाजी केली तरी चालते, सुकी भाजी केली तरी चालते. तर इथं थोडंसं राहिलेलं तेही बारीक करून घेते मिश्रण. तर मी इथे 2 वाट्याचेच मिश्रण तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे करा, पण जेवढे पोहे तेवढेच रवा घ्या, तेवढंच दही घ्या आणि तेवढेच पाणी ओता. तर इथे चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा वापरा. आणि जेवढे प्रमाणात पातळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी ओता. जास्त पातळ करू नका आणि असं चमच्याने हलवून घ्या. तर आता मी इकडे ठेवलेलं आहे पॅन. तर त्यावर आपण आंबोळी सोडूया. त्यावर अगोदर थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि आता आंबोळीचं पीठ पातळ केलेलं ते आपण ह्याच्यावर सोडून देऊया. मिक्सरवरून बारीक काढल्यानंतर हे काही जास्त वेळ भिजत नाही ठेवायचं. लगेच केलं तरीही चालतं आणि जास्त वेळ भिजत ठेवलं तरीही चालतं. पण आपण दही घातल्यामुळे त्यामुळे ते अगोदरच मिश्रण आंबूस असं झालेलं असतं. आणि इथं बघू शकता तुम्ही आंबोळी मी तर इथं बारीकच सोडलेली आहे त्या आणि कशा जाळीदार झालेल्या. आणि हा गॅस मंद आचेवर ठेवायचा. आता याला सर्व बाजूने तेल जरा सोडून घेऊया आणि खालच्या बाजूने भाजले का बघून घेऊया आणि पलटी मारूया. आणि तुम्हीही करून पहा हे झटपट आंबोळी आणि कमेंटमध्ये सांगा झाली का नाही. तर आपण आता तयार झालेले आहे. मारूया पलटी, बघा कसे झाले ते पहा. ज्यांना तांदळाची आवडत नाही त्यांना हे रवा आणि पोहे याची आंबोळी खूपच आवडेल. तर आपली झालेली हे रेडी आंबोळी तर तुम्ही पाहू शकता आणि या जेवायला तुम्ही हे करून पहा.
तर इथे मी करते व्हिडिओचा एंड. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची. उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.